ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण नकोय का? 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का? भुजबळांचा माजी मराठा मुख्यमंत्र्यांना सवाल। तर शरद पवारांवरील प्रश्नावर भुजबळांनी सविस्तर उत्तर देणं टाळलं। कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR कायद्याच्या चौकटीत बसणारा, GR मुळे OBC आरक्षणाला धक्का लागत नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। जातीतून आरक्षण घेणाऱ्यांना EWS मधून आरक्षण मिळत नाही, EWS वरून मराठा समाजाला प्रश्न विचारणाऱ्यांना भाजपच्या आशिष शेलारांचं उत्तर। मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या, फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास जातीय अराजकता निर्माण होईल, संजय राऊतांचं वक्तव्य। एका माणसाला आरक्षणातील कितपत समजतं त्यांच्या सांगण्याने राज्यात उद्रेक निर्माण होतोय, भुजबळांचा जरांगेंवर निशाणा। तर नाव न घेता जरांगेंचा अशिक्षित असा उल्लेख। अशिक्षित असलो तरी तुझ्यासारख्याला रडकुंडीला आणलं, मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं, मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठवाड्यातील बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण द्या, धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याचं आश्वासन दिल्यानंतर आता वाद, शिवरायांचा अपमान करण्याची काँग्रेसची परंपरा, यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। बंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या नावासंबंधी एकनाथ शिंदे, अजित पवारांनी केंद्राला हस्तक्षेप करायला सांगावं, काँग्रेस नेते आणि शरद पवार यांनी सुद्धा या विषयावर बोलावं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज देशाचं आराध्य दैवत आहे आणि याची जाणीव प्रत्येकानं ठेवावी, अन्यथा शिवभक्त जशास तसं उत्तर देतील, कर्नाटकमधल्या मेट्रो स्टेशनच्या नामांतर प्रकरणावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। सोलापूरमधील कुरडू गावातील बंदला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद, कुरडूची बीडशी तुलना करून खासदार मोहिते पाटलांनी बदनामी केल्याचाही आरोप, तर धैर्यशील मोहिते पाटील हे बाल्मिक कराड असल्याची माजी सरपंच यांची टीका। कुरडूमधील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच, माढ्याच्या तहसीलदारांचा अहवाल TV9 मराठीच्या हाती, उत्खननासंदर्भात पूर्व परवानगी घेतली नसल्याचाही अहवालात उल्लेख। भावकीचा झोका, दररोजचा नवीन तमाशा, भाजपच्या आशिष शेलारांकडून मालवणी म्हणीद्वारे ठाकरे बंधूंवर टीका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मुंबई भाजपची बैठक संपन्न, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा, तर रवींद्र चव्हाणांसह बावनकुळे, अमित साटम सुद्धा या बैठकीला उपस्थित। पैसे देऊन सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध मोहीम चालवली जाते, केंद्रीय मंत्री गडकरी यांचा आरोप, तर इथेनॉलच्या मुद्द्यावरून मागच्या काही दिवसांपासून नितीन गडकरींवर टीकेची झोड। आज रात्रीपासून अल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार, नागरिकांनी दादर टेटी पुलाचा वापर करण्याचंही आवाहन, तर पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध। लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल, शपथपत्रानुसार राज्यातील वित्तीय तूट 3% कमी, लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका फेटाळून लावावी, सरकारची विनंती। RBI मुंबईमध्ये नवीन कार्यालय उभारणार, तर नरिमन पॉइंट इथल्या 4 एकर जागा 3,472 कोटी रुपयात खरेदी केल्याची माहिती, मुंबई मेट्रोकडून या जागेची विक्री। CP राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचीही शपथविधी सोहळ्याला हजेरी, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची कार्यक्रमाला अनुपस्थिती। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या शपथविधीला माजी उपराष्ट्रपती धनखड यांची उपस्थिती, राजीनामा दिल्यानंतर प्रथमच धनखड यांची सार्वजनिक कार्यक्रमामध्ये उपस्थिती। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेची शक्यता, राहुल गांधी मतदार याद्यांसंदर्भातील हायड्रोजन बॉम्ब फोडणार, 17 सप्टेंबर रोजी वाराणसी मतदारसंघातील मतदार याद्यांची आकडेवारी मांडणार, सूत्रांची माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।